खरंय, मोठं स्वप्न मोठ्या पडद्यावरच बघायचं असतं आणि हे स्वप्न पाहिलं आहे बंजाराच्या सर्व टीमनी. त्यांना पुन्हा एकदा टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. शरद पोंक्षे, भरत जाधव आणि सुनील बर्वे या तिघांनीही साकारलेल्या मित्रांच्या त्रिकुटाची ही गोष्ट बघायला आपल्याला सगळ्यांना नक्कीच आनंद मिळाला. प्रदर्शित झालेल्या स्थळ चित्रपटातील उत्कृष्ट भूमिका असो, उत्कृष्ट वक्तृत्व, उत्तम संचलन करते, तसंच कायम समाजासाठी झटणारे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आजचे मुलाखतकार श्री दत्तप्रसन्न महादाणी. त्यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि मंच त्यांच्याकडे सोपवते. यापुढे आपण ह्या सगळ्यांची मुलाखत ऐकणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद ऐश्वर्या. सर्वप्रथम आपण या सर्व मोठ्या कलाकारांसाठी एकदा टाळ्या वाजवूया, कारण वेळात वेळ काढून या सिनेमासाठी चंद्रपूरला आले आहेत आणि त्यांच्यासमोर थोडासा असा प्रश्न असेल की संख्या का कमी आहे. 850ची कॅपॅसिटी आहे, पण त्यांना हे सांगतो मी, आमच्या जिल्ह्यात 250च्या जवळपास वाघ आहेत आणि ते सगळे वाघ इथे आलेले आहेत. त्याच्यामुळे एका वाघामागे अनेक लोक असतात. तर आपण सर्वांचं स्वागत करू. चंद्रपूरची थोडी माहिती मी तुम्हाला 1 मिनिटात देतो. चंद्रपूरबद्दल मुंबई पुण्याकडे किंवा पश्चिम महाराष्ट्रात अनेक गैरसमज अनेक वर्षांपासून आहेत की चंद्रपूर हा नक्षलवादी जिल्हा आहे किंवा इथे फार मागासलेला जिल्हा आहे, पण तशी परिस्थिती नाही आहे. चंद्रपूरला एशियातलं सगळ्यात मोठा पॉवर स्टेशन आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, 2800 मेगावॅट वीज त्यात निर्माण होते. अनेक सिमेंट प्रकल्प आहेत, स्टील प्रकल्प आहेत, अनेक प्रायव्हेट पॉवर प्लॅन्टसुद्धा अनेक आहेत. त्याचबरोबर गेल्या काही वर्षात सर्वात मोठं वन अकादमी इथे आलेलं आहे, ज्याला भारताचं 5 स्टार रेटिंग मिळालेलं आहे. खूप मोठमोठ्या कॉन्फरन्सेस इथे वन अकादमीत होतात आणि ताडोबाबद्दल मी काही सांगण्यापेक्षा तुम्ही येऊन एकदा अनुभव घेतलेला चांगला, कारण आम्ही आता रस्ती वाघांना रोजच बघतो आहे. दुसरं म्हणजे आपण ज्या नाट्यगृहात बसलो आहे, या नाट्यगृहाबद्दलसुद्धा आपले ज्येष्ठ कलावंत प्रशांतजी दामले इथे जेव्हा आले होते त्यांच्याबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की इतकं सुंदर नाट्यगृह चंद्रपूरसारख्या ठिकाणी आहे, त्यामुळे मोठमोठे नाटकं इथे येतात, आम्ही त्याचा आस्वादही घेतो. आपल्यालाही विनंती आहे की आपण ज्या नाटकांमध्ये काम करता ते चंद्रपूरला आणण्यासाठी आम्हाला मदत करावी आणि आम्ही तुम्हाला ती चालवण्यासाठी मदत करू. या चंद्रपूर जिल्ह्यात आत्ता जसं ऐश्वर्याने सांगितलं तसं अनेक सिनेमांचं शूटिंग होतं आहे. त्याच्यामध्ये आत्ता स्थळ सिनेमाचं शूटिंग पूर्ण वरोऱ्याला झालं. एक छोटा रोल त्यात मलाही होता आणि सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याला जो रिस्पॉन्स सगळीकडे महाराष्ट्रात मिळाला तो वाखाणण्याजोगा होता. आता कान्स फिल्म फेस्टिवलला तो सिनेमा गेलेला आहे. याआधी आंतरराष्ट्रीय काही पारितोषिके मिळालेले आहेत. तर माझी अशी इच्छा आहे की पुढे जे काही सिनेमे तुम्ही काढाल किंवा ज्याचा विचार कराल त्यात चंद्रपूर जिल्ह्याच्या शूटिंगचासुद्धा आपण विचार कराल अशी आशा आहे. आपण आजचा चर्चा सुरू करू. हा काही इंटरव्ह्यू नाही आहे, हे काही प्रश्नोत्तरं नाही आहे, या आपल्या सर्वांशी गप्पा आहेत. शरदराव पोंक्षे हे व्यक्तिमत्व, काही व्यक्तिमत्व या संस्था असतात. जसं आपण जुन्या काळातही अनेक व्यक्तिमत्व बघतो, त्या संस्था असतात. त्या एका व्यक्तीच्या अंतर्गत अनेक गोष्टी असतात. तसं शरदरावांमध्येही अनेक गोष्टी सामावलेल्या आहेत. अनेक विषयांवर ते बोलतात, अनेक विषय त्यांनी हाताळलेले आहेत. त्यात सिनेमा असो, नाटक असो, अगदी वेबसिरीज असो, सगळ्या ठिकाणी त्यांचा वावर आहे आणि अगदी सहजपणे आहे. सहजपणे ते सगळं काम करतात. मला शरदरावांना सगळ्यात पहिल्यांदा असं विचारायचं आहे की माझ्याकडे जी माहिती आहे त्यानुसार 1988ला दामिनी या दूरदर्शन मालिकेद्वारे त्यांचं इथे आगमन झालं या क्षेत्रात. त्याचा त्यावेळेसचा अनुभव तुमचा कसा आहे? 1995ला आली दामिनी. हां, ती पहिली दैनंदिन मालिका होती. त्याच्या आधी दैनंदिन मालिका असते किंवा असू शकते रोज मालिका, हा विचारही स्पर्श केलेला नव्हता कधी कोणाला. त्याच्यानंतर दुपारी टी व्ही चालू असणं ही संकल्पना अत्यंत नवीन होती. संध्याकाळी 6-6:30 वाजता तो एक असा गोल फिरायचा, टा डा 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 ढँग 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 असं दूरदर्शन, आणि मग तिथून सुरू व्हायचं
संध्याकाळी 7च्या बातम्या झाल्या की एक मालिकेचा एक भाग व्हायचा आणि मग डायरेक्ट दिल्ली दूरदर्शन सुरू व्हायचं. DD मेट्रो आठवत असेल. त्याच्यामध्ये दूरदर्शनला 75 वर्ष झाली म्हणून दूरदर्शनने अनेक निर्मात्यांना विचारलं की तुम्ही दैनंदिन मालिका कराल का. एकही निर्माता तयार झाला नाही. आमची दामिनी ही सुद्धा 13 भागांचीच मालिका होती आणि 13 भागांच्या मालिकेसाठी त्याचा पायलट केला होता. तेव्हा पायलट करायची पद्धत होती 4 एपिसोडचा. तर तो 4 एपिसोड केले होते आणि सबमिट केलेले होते 13 भागांसाठी. तर ते धारिष्ट्य आमच्या अधिकारी ब्रदर्सनी दाखवलं. ते म्हणाले आम्ही शिवधनुष्य उचलतो हे. आणि मग आमची एक मिटिंग झाली. आम्हाला विचारलं रोज शूटिंग करावं लागेल तर तुम्ही सगळे रोज शूटिंगला याल का. रोज भाग दाखवायचा ना सोमवार ते शुक्रवार आणि दुपारी 4:30 वाजता. सगळ्यांनी वेड्यात काढलं त्यांना की दुपारी 4:30ला कोण मॅच काय म्हणतो मालिका बघणार. सगळे झोपलेले असतात, दुपारी वेळ नसतो कोणाला, असं अनेक गोष्टी. तर ते मला नाही हे यशस्वी होईल. आणि जे सुरू झालं आणि जी दामिनी सुपरहिट म्हणजे किती सुपरहिट असावे की दुपारी 4:30 ते 5 रस्ता रिकामा असायचा. रिक्षावाले वगैरे पण रिक्षा बाजूला ठेवून दामिनी बघायला जायचे. ते असं तो काळ होता. आणि मग ती चालली ती 7 का 8 वर्ष. 1500 भाग माझ्या पहिल्याच मालिकेचे झाले. वा, एकदा जोरदार टाळ्या. आपण अनेक चित्रपट केले, नाटकं केलं. लक्षात राहिलेलं नाटक कोणतं आहे? लक्षात खूप राहिली. पण एखादं नाटक असं की जे मनापासून कदाचित ते चाललं असेल नसेल पण मला स्वतःला त्या नाटकात काम करून समाधान मिळालं, घाशीराम कोतवाल सोडून, असं एखादं नाटक? नाही, मला नथुराम गोडसे माझ्या जवळचं नाटक आहे. लहानपण देगा देवा माझ्या जवळचं नाटक आहे. त्या तिघांची गोष्ट माझ्या जवळचं नाटक आहे. अथांग नाटक केलं होतं. तशी आत्ता पुरुष चालू आहे. हे सगळी नाटकं खूपच माझ्या जवळची नाटकं आहेत. माझ्या सगळ्यात आवडलेली नाटकं आहेत कारण सगळ्यातल्या भूमिका अत्यंत वेगवेगळ्या भूमिका आहेत. ते बरोबर आहे. त्यामुळे मजा आली करायला. तुम्ही चित्रपट केलेत, नाटकं केलेत, TV शो केलेत, यातलं आव्हानात्मक क्षेत्र कुठलं आहे जिथे काम करताना आव्हान जास्त आहे? आव्हान नाटकात जास्त आहे कारण नाटकामध्ये रिटेक नाही आहे. एकदा पडदा उघडला की काय व्हायचं ते प्रेक्षकांच्या समक्ष घडतं. बरोबर आहे. की मग तिथे विसरलात वाक्य किंवा चुकलात किंवा तोंडातनं काहीतरी चुकीचा शब्द निघाला तर रिटेक नाही. जे काय व्हायचं ते रसिकांच्या समोर. खूप टाळ्या तरी पडतील नाही तर शिव्या तरी पडतील, असं 2च गोष्टी घडतात तिकडे. मग सिक्कीमला जाऊन शूट करावा असं मनात केव्हा आलं आणि कसं आलं? नाही, गोष्टच ती आहे. सिनेमाची गोष्टच सिक्कीम म्हणजे हिमालय. हां, लिहिलेलीच गोष्ट तशी आहे की ते एका शिवलिंगाच्या शोधात आहेत आणि शिवलिंग भगवान शंकर महादेव ह्याला नेहमी उंच शिखरावरच बसायला आवडतं. त्यामुळे त्याचा शोध घेत ते फक्त कुठल्या शिखरावर नेमकं ते आहे ते माहीत नाही आहे. आणि तो सगळा जो प्रवास आहे तिथेपर्यंत जाण्याचा तो अत्यंत खडतर प्रवास आहे. काही गमतीदार गोष्टी पण घडतात, चांगली चांगली माणसं भेटतात त्यांना. तो सगळा प्रवास म्हणजे. आणि त्यामुळं शिवलिंग फक्त उत्तराखंडमध्ये करायचं का सिक्कीममध्ये करायचं एवढाच प्रश्न होता का हिमाचलमध्ये करायचं. ते सगळं रेखी झाल्यानंतर आम्हाला सर्वात जास्त छान सिक्कीममध्ये करावं असं वाटलं म्हणून तो सिक्कीम ती गोष्टीतच आहे. पण सिक्कीमच आहे. हां, म्हणजे म्हणजे लिहिल्यानंतर आम्ही चला गंमत म्हणून उगाच सिक्कीम असं नाही आहे. गोष्टीची रिक्वायरमेंट आहे ती. सिक्कीमच आहे. हो. मग आपण सिक्कीमला शूटिंग केलं. मुंबईचे आपण सर्वजण चंद्रपूरला येऊन या सिनेमाविषयी जागृती करण्याविषयी कसं एकदम मनात आलं? माझा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर जो आहे आशिष हा चंद्रपूरचा आहे. तर पहिल्या मीटिंगपासून जेव्हा तो आमच्याबरोबर काम करणार, सगळं मॅनेज तो करणार असं जेव्हा ठरलं, फायनल झालं, त्याच्यानंतर सिक्कीममध्ये असेल किंवा 4-5 दिवस आम्ही मुंबईत जेव्हा शूटिंग केलं त्यावेळेला सतत त्याच्या बोलण्यातून एक खंत व्यक्त करायचा तो की सगळे मोठे मोठे चित्रपट, मोठे मोठे कलावंत हे सिनेमे येतात ते फक्त मुंबई, पुणे, नाशिक, फार फार तर एखाद्या वेळेला कोल्हापुरात जातात. चुकून माकून एखादा आला तर नागपुरात येऊन जातो. पण चंद्रपूर वगैरे अशा आमच्या सगळ्या शहरांमध्ये हे कलाकार प्रमोशनसाठी येतच नाहीत. आम्हाला कलाकार बघायलाच मिळत नाहीत. आणि तरी त्यांची अपेक्षा मात्र असते की चंद्रपूरच्या लोकांनी थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघावा. तर ते माझ्या डोक्यात बसलं होतं. म्हटलं नाही. तेव्हा मी आशिषला म्हटलं आपण जेव्हा प्रमोशनची वेळ येईल तेव्हा नक्की एक दिवस आपण चंद्रपूर, नागपूर सगळीकडे जाऊया.
आणि मी भरत आणि सुनीलला पण आग्रह केला की प्लीज या, तेव्हा ते पण एका पायावर तयार झाले. म्हणजे एका केवळ 1-1.5 तासाच्या मुलाखतीसाठी मुंबईवरनं एवढं यायचं, पण त्या दोघांनी पण कंटाळा नाही केला. कारण आम्ही सगळे रसिकांशी बांधिलकी मानतो, मायबाप म्हणतो त्यांना. तर त्या मायबापांची जर इच्छा आहे की आपल्या मुलांना बघावं तर आम्ही येणार ना. धन्यवाद सगळ्यांना. पहिले तर धन्यवाद. पुन्हा एकदा आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवू. आता आपली जबाबदारी वाढलेली आहे. सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये लागेल तेव्हा आपण सगळ्यांनी तो थिएटरमध्ये पाहावा. 16 तारखेला तो रिलीज होतो आहे आणि इथे मिराज सिनेमात तो लागणार आहे, त्याचा एक शो राहणार आहे. आता मी थोडं भरतजींकडे वळतो. तो जो एक शो आहे ना, तो इतकी गर्दी करा की त्यांना शो वाढवावे लागतील. आणि मी तुमचं सगळ्यांचं वर्णन वाघ म्हणून केलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांनी मिळून आपलं जंगल कसं सुरक्षित राहील हा प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या वेळेला आणखी कलाकार, आणखी निर्माते, दिग्दर्शक चंद्रपूरला आले पाहिजेत प्रमोशनला. ही आपली सगळ्यांची सुद्धा जबाबदारी आहे. भरतजी, तुमच्याबद्दल जर सांगायचं झालं तर मी जे काही माझ्याकडे जी माहिती आहे त्यात 85 सिनेमांमध्ये तुम्ही काम केलं आहे. 117. म्हणजे तोपर्यंत वाढले. 117 सिनेमांमध्ये काम केलं आहे. 8 सिरियल्स आहेत आणि जवळपास 8,500पेक्षा जास्त नाट्यप्रयोग तुम्ही केले आहेत. 12,000 क्रॉस झालं. 12,000 क्रॉस झाले. मला आशिषनी माहिती न दिल्यामुळे मला जी माहिती होती ती माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला. मी तुमची माफी मागतो. नाही नाही नाही, असं काही नाही. कारण काय होतंय, जेव्हा आपण काम करतो ना तर जरा आकडा खाल्लेला की आपल्यालाच त्रास होतो. आकडा खरं असणं सांगणं माझं गरजेचं आहे. बिलकुल बिलकुल. या सगळ्या तिन्ही ठिकाणी काम करताना आता अनेक वर्ष झाले तुम्ही यात आहात. एकदा सिंहावलोकन करताना या सगळ्यांबद्दल काय वाटतं तुम्हाला? या क्षेत्रात तुम्ही इतक्या ठिकाणी काम केलं, सगळ्यांबद्दल म्हणजे नाटक, सिनेमा. अरे अर्थात का, शेवटी मी कलाकार आहे, मला सगळीकडेच हजेरी लावलीच पाहिजे. पण शरद जसं म्हणाला तसं नाटकात आम्ही जास्त रमणारी माणसं आहोत. चित्रपट, सिरियल्स वगैरे आपण करत राहतो कारण शेवटी तो व्यवसाय आहे. नाटक खूप महत्त्वाचं आमच्या सगळ्यांसाठी, कारण सगळेजण नाटकातून, एकांकिका स्पर्धेतून, नाटकातून वर आलेले आहेत आणि त्या नाटकाने त्या प्रत्येकाला मोठं केलं आहे. ऑलरेडी नाटकाने मोठं केल्यानंतर आम्हाला चित्रपटात बोलवलं आहे. त्यामुळे नाटक विसरून चालणारच नाही. त्यामुळे आम्ही नेहमीच, म्हणजे शरद म्हणतो पण नाही का सुनीला, आम्ही नेहमीच पहिलं नाटकांना प्राधान्य देतो. बरोबर आहे. माझ्याकडे आता पुन्हा जी फिगर आहे ती कदाचित चुकीची असेल. सही रे सहीचे 4,444 प्रयोग झाले आहेत. बरोबर आहे. आता पुढे गेलं जरासं थोडं. आणि ऑल द बेस्ट. 15 ऑगस्टला 4,444 झाले होते. हा. त्याच्या पुढे आता आम्ही 4,500च्या अगदी जवळ आलोय. वेबसाईटवर ते थोडंसं आपल्याला अपडेट करावं लागेल. हरकत नाही. आणि ऑल द बेस्टचे 3,000च्या जवळपास प्रयोग आहे. नाही, ऑल द बेस्ट मी फक्त 1,265 केलेत. तर त्याच्यावरती फिगर आहे. मी एकटा म्हणून, म्हणजे एक ऍक्टर म्हणून. अच्छा. त्या नाटकाचे प्रयोग आता 5,000पर्यंत होत आहेत. जास्त झाले असतील. पण मी ज्यात रोल करत होतो त्यात माझा तो आकडा आहे तो 1,265, म्हणजे 1,265. सुरुवात कुठनं झाली तुमची या क्षेत्रात यायला? शाहीर साबळे, महाराष्ट्राची लोकधारा, हा. 1985 साली. त्या लोकनृत्य आणि लोककलेवर आम्ही ते कार्यक्रम असायचा. तिथे लोकनृत्य करायचो मी. म्हणजे छान नाचतो असं नाही, 7वा-8वा क्रमांक असायचा नाचण्याचा, कारण जरासा रिदम मी ऑफबीट आहे, अजूनही ऑफबीट आहे. त्यात आम्ही करत मग तिथे फायदा झाला आम्हाला शाहिरांचे ते प्रहसन ऐकून. गणगवळण बतवणे असेल किंवा काही ते भारूड वगैरे, तिथे आमचा जास्त कल गेला आणि तिथून मग आम्ही एकांकिका स्पर्धा करायला लागलो आणि मग एकांकिका स्पर्धा करता करता नाटकात आलो. बरोबर आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सामान्य घरातला मुलगा, अगदी सामान्य घरात होते तुम्ही, ते सुपरस्टार. हा प्रवास कसा झाला? यात तुम्हाला कोणी कोणी मदत केली? कोण तुमचे गुरु होते या क्षेत्रातले? काही नाही, मी नेहमीच आमच्या मुलाखतीत म्हणतो की आपण जेव्हा करिअर सुरू करतो ते आपल्यासोबत चांगली माणसं भेटणं खूप गरजेचं असते. चांगल्या माणसात तुम्ही राहाल तर चांगलं होत जातं. वाईट लोकात राहतं, जरा वाईट लोकात आपण जातो. त्यामुळे माझ्या नशिबाने मला प्रत्येक स्टेजला, प्रत्येक ठिकाणी गुरु भेटत गेले. अर्थात सुरुवातीला शाहीर साबळे असतील, नंतर विजय चव्हाण, विजू मामा असतील, लक्षा मामा असतील, अशोक मामा असतील, हे सगळे प्रत्येकाने आम्हाला हात दिला आहे आणि आम्ही काम करत राहिलो. बाकी काय, म्हणजे मी मानतो की बाबा आपल्या प्रत्येक करिअरच्या प्रत्येक स्टेजला चांगली माणसं मिळाली म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो. मला असं वाटतं आपण चांगलं असलं तर आपल्यालाही चांगले माणसं मिळतात. का नाही? तुम्हीही तसेच चांगले आहेत. जे काही सिनेसृष्टीतले लोक नेहमी आपला इंटरव्ह्यू देतात त्यामध्ये तुमचाही उल्लेख ते अतिशय गौरवाने आणि प्रेमाने करतात.
आता तुमचा 90% वेळ जवळपास नाटकांमध्ये जातो, त्यावेळेला अशा नाट्यगृहात बसून सिनेमाचं एक तुम्ही हे करताय प्रमोशन, तेव्हा कसं वाटतं? मला जास्त आनंद वाटला. मला जेव्हा शरदने सांगितलं की चंद्रपूरला जातो आहे, म्हटलं अरे मस्त आहे म्हटलं, कारण आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, चंद्रपूरला आमची सगळी नाटकं तुफान चालतात. हाऊसफुलचा बोर्ड लावतात, तुम्हीच लावता तो, आणि तिथे येऊन पिक्चरचं प्रमोशन करतोय आणि त्याच थिएटरमध्ये येऊन करतोय, याचा मला खरंच आनंद झाला. तो एका क्षणात जसं म्हणाला की आपल्याला नागपूरलाच आहे, पण नागपूर नाही, परत चंद्रपूरला पण जायचं आहे. मी त्याला म्हटलं बघा प्रवास मोठा आहे मधला, तो नाही आता आपण पटकन ते जाऊ आणि ते करून येऊ, कारण ते गरजेचं आहे. तर मला ना ते थिएटरमध्ये त्यांना प्रमोशन करायचं कळलं. मी लगेच त्याला म्हटलं अरे मग हरकत नाही, असंही आपण नागपूरला येणारच आहोत, का आम्ही आमच्या नाटकांचे प्रयोग देखील नागपूरला आले ना तर आमचा चंद्रपूर हा असतोच त्यातला क्रम. नुसतं नागपूर करून मी गेलेलो नाही, बऱ्याचदा मी नागपूर चंद्रपूर की आधी चंद्रपूर मग नागपूर असं करून मुंबईला जातो. अगदी बरोबर आहे. तुमची अनेक नाटकं आम्ही बघितली आहेत तिथे आणि ती नेहमीच सक्सेसफुल झालेली आहेत. लोकांनी लोकांनी आशीर्वाद आहे म्हणून हो. लोकांच्या भरोश्यावर आम्ही इथे येतो ना. बरोबर आहे. तुम्ही या बंजारा सिनेमात जे काम केलं, त्या सिनेमाबद्दल थोडं तुमचा अनुभव काय आहे? एकतर हा सिनेमा आहे मैत्रीचा सिनेमा आहे, नाही का. आपण मित्र असतो आणि मैत्री कशी जपली जाते, मैत्रीत किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात आणि काय, आणि एक गोष्ट करण्यासाठी हे लोक 3 मित्र म्हणजे शरद असेल, सुनील, मी, आम्ही निघतो आणि सिक्कीमला जातो. बरं आम्ही आहोत ह्या वयात आम्ही जात नाही ॲक्च्युली, आमचं तरुणपण आहे, ते लोक जातात. त्या तरुणपणात शरदचा रोल केला आहे, तरुणपणाचा स्नेहनेच त्याचं तरुणपण, सुनीलचं तरुणपण दाखवलं तो आदित्य धनराज म्हणून आहे, माझं तरुणपण आहे तो आमचा सक्षम कुलकर्णी, जो माझ्या शिक्षणाच्या आयचागोमध्ये तो माझ्या मुलाचा रोल त्यांनी केला होता, इथे माझ्या तरुणपणाचा रोल करतो आहे. या तिघांची मेन गोष्ट आहे. आणि त्यांना काय त्रास झाला त्यांच्या तरुणपणी आणि काय काय केलं ती गोष्ट होते. आणि नंतर पुन्हा एकदा हे तिघं नॉस्टॅल्जी म्हणून पुन्हा निघतात सफर करायला. आणि मला स्नेहाचं कौतुक वाटतं, त्याचा पहिलाच चित्रपट आहे आणि तो इतक्या मोठ्या प्रकाराने तो विचार करतोय की आपण जाऊन सिक्कीमला शूट करायचं आहे आणि असं कारण ना आपला चित्रपट कधी पण तुम्ही प्रवासाचा चित्रपट पाहताना बघायला बरं वाटतं, पण शूट करायला तेवढा त्रासदायक आहे. प्रत्येक ठिकाणी तो तांडा न्यायचा, तिथं थोडं शूट करायचं, जरा वर जायचं, परत त्याच्या अजून वर जायचं. आमच्यामध्ये 14,800 फुटावर आम्ही गेलो आहे, समुद्र पातळीवरून 14,800 म्हणजे बोलायचं काय बोलायचं त्या गोष्टीला, पण तेवढी ताकद त्याच्या कॉन्फिडन्स आहे त्याच्या गोष्टीमध्ये, म्हणून त्यांनी नेलं. आणि मी शरदचं कौतुक करेन, त्याने हा पिक्चर प्रोड्यूस केलं आहे. सरळ साधा पिक्चर कोणी प्रोड्यूस करू शकलं असतं, पण एवढं टेन्शन होलं, एवढं काय म्हणतात एक जबाबदारी आहे मोठी, 100 लोकांना घेऊन तिथपर्यंत जाणं आणि आणणं. तो नंतर तो प्रवास सांगेलच काय शरद, पण मला त्याचं कौतुक वाटतं की चांगली फिल्म तो करतोय. मुलगा पण त्याचा पहिलाच पिक्चर आहे, तोही चांगला विचार करतोय. मग असं वाटतं की मला परत मगाशी म्हटल्याप्रमाणे चांगल्या गोष्टीमध्ये मला जायला आवडतं आणि म्हणून माझा चांगलेपणा वाढतो. अगदी बरोबर आहे. फक्त शेवटचा प्रश्न तुम्हाला, नवीन अनेक मुलांना या क्षेत्रात यायचं असतं, कदाचित विदर्भातल्या मुलांना तेवढा स्कोप विदर्भात राहून चालत नाही. आशिषलाही आता इथे पोचायला जवळपास 10 ते 15 वर्ष लागले. त्याचा पूर्ण संघर्ष मी अगदी जवळून पाहिलेला आहे, लहानपणापासून पाहिलेला आहे. कुठल्या क्षेत्रात यायला पाहिजे? नाट्य क्षेत्रात पहिले यायला पाहिजे की डायरेक्ट सिनेमांमध्ये की सिरियलमध्ये? त्याला ॲक्टर व्हायचं असेल तर नाटकात यायला पाहिजे. तो डिरेक्टर असेल किंवा टेक्निशियन असेल तर त्यांनी सिरियलला किंवा चित्रपटात जावं. पण ॲक्टरचं मी सांगू शकेन की तुम्हाला एकांकी स्पर्धा नाटक करणं खूप गरजेचं आहे. त्याने आपला बेस स्ट्रॉंग होतो आणि त्याच्या आधारावर आपण पुढच्या सगळ्या फायनली मारू शकू. पण डायरेक्टच आपण चित्रपटात जातो, मग एखाद दुसरा चित्रपट हिट होतो, पण नंतर तुम्हाला काम करताना त्रास होतो. पण नाटकातनं काम केल्यामुळे काय होतं, तुम्हाला कळतं की काय गोष्ट कशी न्यायची, गोष्टीला कॅरेक्टर माझं कसं असेल हे चिकार लवकर कळतं आणि तो अभ्यास पटपट आत्मसात होतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला मी एवढंच सांगेन, शहरात राहिलो काय किंवा लांब राहिलो काय असं काही नाही, आमच्या इथे टॅलेंटलाच महत्त्व आहे. आणि जसं टॅलेंट तुम्ही खणखणीत वाजवाल तसं ते वाजतं. थोडासा उशीर लागतो त्याला. आता बघा, आम्ही मुंबईत राहून 1985 साली मी जर शाहिरी सभा पार्टीत होतो, तर 93 साली मला ऑल द बेस्ट नावाचं नाटक मिळालं, तरी नाव झालं नाही. 2002 साली सही रे सही आलं, तेव्हा माझं नाव झालं. म्हणजे मुंबईत राहून देखील आम्हाला इतका स्ट्रगल होताच की.
बरोबर आहे. त्यामुळे तुम्हाला आणि प्रत्येकाची वेळ येते हो. आज मला जास्त आनंद वाटेल, उद्या तुमच्यातलं कोण इथे बसेल ना आणि तो मुलाखत देईल तर त्याचा इथे समोर बसून मला अभिमान वाटेल. छान. सुनीलजी, मी तुम्हाला मगाही विचारलं की तुम्ही चंद्रपूरला आला होतात का, तर तुम्ही सांगितलं चंद्रपूरला आलो होतो. आम्हाला कोणाला आठवत नाही, कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असू शकता किंवा नाटकाच्या निमित्ताने आलो असू शकता. तुम्ही BSc केमिस्ट्री झाल्यावर MR म्हणून काही वर्ष नोकरी केली होती असं आहे. मग त्यानंतर एकदम या क्षेत्रात यावं असं का वाटलं? नमस्कार. मी मगापासून या दोघांचं बोलणं ऐकतोय. ही दोघंही मंडळी आहेत ना तशी खूप मितभाषी आहेत आणि त्यांना जेव्हा स्वतःबद्दल बोलायचं असतं तेव्हा ते कमी बोलतात. शरदला जर का इतर कोणाबद्दल तुम्ही बोलायला सांगितलं, फॉर एक्झाम्पल त्याची सावरकरांवरची व्याख्यानं आहेत, त्याची देशाबद्दलची व्याख्यानं आहेत, त्याची हिंदुत्वाबद्दलची व्याख्यानं आहेत, ती तो निस्पृहपणे नेहमी अगदी सडेतोडपणे किती छान बोलतो याचा अनुभव एकदा तुम्ही घ्यायला हवा. म्हणजे तुम्हाला तो आत्ता जितका मितभाषी वाटतो तितका नाही आहे हे पटेल. स्वतःबद्दल बोलायला आम्हाला तिघांनाही कधीच आवडत नाही आणि म्हणूनच मी मुद्दामून या सगळ्या गोष्टी सांगतोय. भरतनी सुद्धा इतकी मेहनत केलेली आहे, इतकी वर्ष तो मी त्याला ऑल द बेस्टपासून पाहतोय. माझी जेव्हा तो महाराष्ट्राची लोकधारा करत होता तेव्हा माझी फार ओळख नव्हती, पण भरतचा मी ऑल द बेस्टपासूनचा प्रवास पाहिलेला आहे. त्या प्रयोग करण्याच्या दरम्यान त्याला आलेल्या अडचणी पाहिलेल्या आहेत. तो कुठल्या एका विशिष्ट स्तरातून इथे आलाय, इथपर्यंत पोचलाय, हा त्याचा प्रवास मी पाहिलेला आहे. भरत सुपरस्टार झाला जेव्हा मराठीमध्ये भरत जाधव आणि आमच्याकडे नाटकामध्ये ना आणि नाव इतक्या तरुण वयात लागलेला मला वाटतं हा पहिला कलाकार असेल. प्रशांत दामले एक आहे आणि हा एक आहे. बरोबर आहे. मला अतिशय अभिमान आणि कौतुक वाटतं त्याचं. कारण मी पण ॲक्टिंग जवळजवळ 85 साली सुरू केली, पण फक्त आणि फक्त नाटकाच्या मानधनावर गाडी घेणारा हा एकमेव कलाकार आहे. याचं कारण त्याचं नाटकावर खूप प्रेम आहे. आम्ही मालिका करत होतो, आम्ही सिनेमामधून कामं करत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी, इतर जाहिराती करत होतो वगैरे, खूप त्याला ॲपेंडेजेस होते, म्हणजे काय म्हणतात त्याला की इतर गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आम्ही ते सगळं करू शकलो. पण भरत हा फक्त नाटकाच्या जीवावरती त्यांनी इतकं मोठी मजल मारलेली आहे. आज 12,500 वरती प्रयोग करणं, गावोगावी जाणं, त्याच्यासाठी वैयक्तिक जावं लागतं, त्या गावात जावं लागतं, प्रवास करावा लागतो, तिथे प्रयोग हाडामासाचा माणूस एक प्रयोग करतो आणि असं 12,500 प्रयोग तो करतोय. याच्यासाठी मला वाटतं खूप जोरात टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याचं खूप कौतुक व्हायला पाहिजे. इन द सेम मॅनर शरद पोंक्षे यांनी जेव्हा नथुराम गोडसे हे नाटक सुरू केलं तेव्हा त्याला जो खडतर अनुभव आला आहे त्या अनुभवाचं सुद्धा तो व्याख्यान देतो, त्याच्याबद्दल सुद्धा बोलतो. सोपं नाही आहे इतकं, तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जावं लागतं. आज ऑडियन्समध्ये बसलेला माणूस कुठल्या विचारांनी आला असेल हे माहीत नसतं, पण त्याच्यासमोर आपण प्रत्यक्ष उभं राहायचं आणि आपले मुद्दे ठामपणे मांडायचे. एका नाटककारांनी लिहिलेलं पात्र तो वठवत असतो, पण ते तितक्याच कन्व्हिक्शननी जोपर्यंत तो करत नाही तोपर्यंत ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. त्या नाटकाचे सुद्धा आज शरदनी जवळजवळ 1000 प्रयोग केलेत, 1200 प्रयोग केलेत. या सगळ्या सोप्या गोष्टी नाही आहेत. त्यामुळे ही कलाकार मंडळी जर का कधी तुम्हाला असं वाटत असेल की काय येत नाही तिथे, तर त्याचं कारण ती इतर गावांमध्ये कुठेतरी प्रयोग करत असतात. चंद्रपूर त्या मानाने खूप लांब पडतं, म्हणून कदाचित त्यांचा प्रवास इथपर्यंत येण्याचा जरा उशिरा होत असेल. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आमची सगळ्यांची जाण्याची इच्छा असते. आम्हाला सगळे आमचे तितकेच जवळचे वाटतात जितके मुंबई पुण्याचे प्रेक्षक वाटतात. आमच्यासाठी मराठी रसिक प्रेक्षक जो आहे, नाट्य रसिक आहे, त्याला आम्ही मायबाप म्हणतो, तो कुठेही राहत असला तरी. त्यामुळे आमचं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे. तुम्ही इतक्या प्रेमाने येता. आज एका प्रमोशनसाठी जिकडे इथे काही कुठलाही डान्स होणार नाही आहे, कोणी तारका इथे नाचणार नाही आहे किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी इथे होणार नाहीत, पण फक्त आमचे विचार ऐकण्यासाठी तुम्ही इतक्या छान प्रमाणात आलेल्या आहात, इतक्या मोठ्या संख्येत आलेल्या आहात. याच्यासाठी तुमचं दुपारी 1 वाजता चंद्रपूरच्या उन्हात तुमच्यासाठी एकदा स्वतः टाळ्या वाजवा. आम्ही सुद्धा टाळ्या वाजवणार आहोत. आता मी मूळ प्रश्नाकडे येतो की मी MR होतो, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह होतो, पण माझी मूळ आवड जी आहे ती नाटकाचीच होती. मी जवळजवळ कॉलेज शिकत होतो 12वीपासून, तेव्हापासून
मला गोडी लागली नाटकाची ती विनय आपटे नावाच्या एका अत्यंत वल्ली माणसामुळे. आमचा गुरु आहे तो सगळ्यांचा. आणि त्याच्याकडे आल्यानंतर लक्षात आलं की ते नाटक जे आपण फक्त पडद्याच्या मागे बघतो तेवढंच त्याचं स्वरूप नाही आहे, तर त्याच्यामागे ते उभं करण्यामागे खूप मेहनत आहे आणि खूप गोष्टी आहेत ज्या खूप क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे एखादा सेट निर्माण करायचा असेल, कपडे कुठले घालायचे ते असतील, कारण त्या बॅकड्रॉपवरती ते कपडे मर्ज नाही झाले पाहिजेत, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठला फ्लॉवर पॉट कुठला ठेवायचा, त्या घरामध्ये पर्टिक्युलर एखादा लाईट लावायचा असेल तर तो कुठला लावायचा, हे सेटिंगमध्ये एक कलात्मकता आहे, म्युझिकमध्ये कलात्मकता आहे, ते लाईट्स करतात त्याच्यामध्ये एक कलात्मकता आहे. इतक्या सगळ्या कलांनी भरलेलं ते एक नाटक तुम्ही प्रेक्षकांसमोर जाऊन सादर करायचं, ती प्रयोगाच्या 3ऱ्या बेलच्या आधी होणारी धाकधूक, त्याचा अनुभव घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या प्रेक्षकांसमोर सादर व्हायचं आणि एक पात्र किंवा एक अख्खी गोष्ट नाटकाच्या माध्यमातून 3 तासात तुमच्यासमोर मांडायची. या सगळ्या प्रवासाचा मला अत्यंत विलक्षण मला अप्रूप वाटलं आणि म्हणून मी या क्षेत्राकडे ओढला गेलो. सायमल्टेनियसली माझं शिक्षण चालू होतं आणि BSc झालो रखडत. अगदी काही हुशार नव्हतो मी, अजूनही नाही. त्यामुळे मी कसाबसा BSc झालो आणि मध्यमवर्गीय घरातून येतो, त्यामुळे अर्थातच आपल्याकडे 2-3च टप्पे असतात. मुलगा मोठा झाला की त्याने एक तर ग्रॅज्युएट व्हावं, नोकरी करावी, लग्न करावी, झालं संपलं. तसंच माझ्या आईवडिलांनी सुद्धा सांगितलं की आता ग्रॅज्युएट झालायस तर नोकरी करावीच लागेल. म्हणून मी 1 महिना नोकरी केली, पण तिथे काही माझं मन रमलं नाही. त्या डॉक्टरांकडे सकाळी जायचं आणि गोळ्या सांगायच्या, मग संध्याकाळी सर्जन्स किंवा कन्सल्टंट्स असतात त्यांच्याकडे जायचं, त्यांना गोळ्या सांगायच्या, घरी आल्यावरती त्याचे चार्टमध्ये लिहून टाकायचं, कुठल्या डॉक्टरला व्हिजिट केलं, मग ते पोस्ट करायचं ऑफिसला. मग एक शनिवार रविवारी कधीतरी एक मीटिंग असणार. मला काही ते फार इंटरेस्टिंग वाटलं नाही, कारण बऱ्याच वेळेला ते डॉक्टर बघतसुद्धा नाहीत तुमच्याकडे. तर मला असं वाटत होतं की मी जर का काहीतरी सादर करतोय, आणि तोपर्यंत नाटकातून काम केल्यामुळे मला असं वाटायचं नाही मी छोटासा रोल का केला नाही तरी प्रत्येक प्रेक्षकाचं माझ्याकडे लक्ष गेलं पाहिजे. तर मला हे कसं चालेल की मी बोलतोय काहीतरी आणि डॉक्टर माझ्याकडे बघतच नाही आहे. त्यामुळे मी अर्थातच ते सगळं सोडून दिलं आणि मी पूर्ण वेळेचा नट झालो. त्याच्यानंतर अनेक मालिका असतील, काही सिनेमे असतील आणि नाटकाचे प्रयोग बऱ्यापैकी मी सुद्धा, मला 4,000-4,500 प्रयोग माझे झाले असतील. तर हा प्रवास माझा चालू आहे आणि चित्रपटाच्या निमित्ताने कुठे कुठे जातो, लोकांना भेटतो. मी चंद्रपूरला कधी आलो होतो तर आम्ही 4 चौघी नावाचं नाटक करायचो, तेव्हा मी इथे आलो होतो. आणि मी मोरूची मावशी जे पहिलं विजय चव्हाण करत होते त्यावेळेला मी चंद्रपुरात आलो. पण हे मी सांगतोय तरीसुद्धा साधारण 87 ते 90 किंवा 91 आणि 95, म्हणजे ह्या 87 ते 95 या काळामध्ये मी आलो असेन. आणि त्याच्यानंतर मी चालता बोलता नावाचा दूरदर्शनचा कार्यक्रम करायचो, जे आम्ही गावोगावी जायचो आणि प्रश्न विचारायचो लोकांना. 3 प्रश्नांची बरोबर उत्तरं दिली तर त्यांना चांदीचं नाणं द्यायचो. तर त्या निमित्ताने जेव्हा मी महाराष्ट्रभर फिरलो त्या निमित्ताने सुद्धा मी गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूर या सगळ्या विदर्भातल्या इंटिरियर्समध्ये खूप प्रत्येक शासकीय इमारतीच्या बाहेर उभं राहून प्रश्न विचारलेले आहेत. आणि त्याच्या निमित्ताने मी आलो आणि काही फार ग्रेट काही काम नव्हतं, त्यामुळे तुम्हाला अजिबात लक्षात नसलो तरी मला अजिबात वाईट वाटणार नाही. बंजारामुळे ओळखाल याचा आनंद आहे. तुम्ही 4 चौघी नाटकाचा उल्लेख केला. जेव्हा वंदनाताई गुप्ते आणि भारतीताई आचरेकर दोघी त्यात काम करायच्या, त्या चंद्रपूरला आल्या होत्या आणि तेही नाटक आम्हीच आणलं होतं. ते दुसऱ्यांदा केलं तेव्हा. तर त्यावेळेला त्यांनी नाटकाच्या आधी 11-12 वाजता आल्या आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला साबुदाणा वडे खायचे आहेत. तर त्यावेळेला साबुदाणा वडे चंद्रपुरात कधीच कुठेच मिळत नव्हते आणि आताही जवळपास मिळत नाहीत. मग शेवटी माझी सहधर्मचारिणी जी समोर बसली आहे त्यांनी सांगितलं घरी घेऊन या. आणि मग घरी नेलं, त्यांनी साबुदाणा वडे केले, मिरच्या खाल्ल्या त्यांनी. मला भीती वाटत होती की रात्री नाटक आहे आणि या एवढ्या मिरच्या खातात आहे. त्या म्हणाल्या नाही, मिरच्यांनी आवाज फार क्लिअर होतो. आणि त्या खुश झाल्या. मुंबईला जाऊन त्यांनी त्यानंतर मला फोन करून सांगितलं की वडे छान झाले होते. अशा छोट्या छोट्या आठवणी असतात. तुम्ही बाबूजींवर आधारित आता जे काही सिनेमा केला त्याचा काय अनुभव होता? स्वर्गंधर्व सुनील फडके नावाचा. हो, त्याचा अनुभव म्हणजे अर्थातच बाबूजींचे संस्कार आमच्या अख्ख्या पिढीवरती खूप झालेले आहेत. ते अनाहूतपणे झालेले आहेत. काही काही गोष्टी जशा तुम्ही शाळेत जाताना कुठला तरी एखादा फुलवाला असेल किंवा त्याचेसुद्धा तुमच्यावरती काही संस्कार असतात, त्याच्यासुद्धा काही चांगल्या सवयी असतात ज्या तुमच्यावरती त्याचे संस्कार होत असतात.
तर बाबूजी आणि गदी माडगुळकर आणि श्रीनिवास खळे, लता दिदी, आशा भोसले यांचे आपल्यावरती इतके संस्कार आहेत आणि इतके काय म्हणतात त्याला आशीर्वाद आहेत आपल्यावरती, आपलं नशीब चांगलं आहे. त्यामुळे त्या बाबूजींची भूमिका करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप भाग्याचं होतं. काही जे महत्त्वाचे टप्पे जर का आयुष्यातले मी सांगितले तर माझी सुरुवात हर्बेरियम नावाचा एक मी उपक्रम केला होता तो एक. त्याच्यानंतर मी म्हणेन की माझ्या आयुष्यात बाबूजींची भूमिका करण्याचा एक योग आला. तो एक योग कायम म्हणजे अगदी 2-3 पॉईंट्स जर का मुद्दे सांगायचे असतील तर मी सांगेन. इतकं मला ते भाग्याचं वाटतं. आणि जसं शरदबद्दल मी आत्ता मगाशी सांगितलं तसेच अत्यंत निष्ठेनं काम करणारे, देशाबद्दल अतोनात प्रेम असणारे, सावरकरांची भक्ती करणारे असे बाबूजी. रामायण, गीत रामायण तर म्हणजे 1952 साली घडलेली एक कलाकृती त्या दोघांच्या हातून, ती अजूनही आणि आत्ता पुढच्या पिढ्यासुद्धा ऐकतायत. इतकं अजरामर काम त्या मंडळींनी केलं आहे, बाबूजींनी केलं आहे. तर त्यांची भूमिका करायला मिळणं हा खूपच भाग्याची गोष्ट होती माझ्यासाठी. मग त्यासाठी काही अभ्यास करावा लागला? हो, अभ्यास केला. म्हणजे काय आहे, बाबूजींचं बऱ्यापैकी गाण्याचे प्रोग्रॅम्स आहेत ते यूट्यूबवरती आहेत, पण मला फक्त गाणी गायची नव्हती त्यांच्या वेशात येऊन, तर मला ॲक्टिंगसुद्धा करायची होती. त्या बायकोबरोबरचं रिलेशन असेल, त्यांच्या संघातल्या काही कार्यकर्ते मित्रांबरोबरचं रिलेशन असेल, तर ह्या सगळ्या वेळेला बाबूजी कसे वागले असतील. गदी माडगुळकरांबरोबरचा एक अत्यंत महत्त्वाचा सीन आहे, हेडगेवारांबरोबरचा एक त्याचा सीन आहे. तर हे करत असताना ते कसे वागले असतील, त्यांची बॉडी लँग्वेज काय असेल, त्यांचे विचार काय असतील. मला एकच गोष्ट मी पकडण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजे बाबूजींच्या डोळ्यातनं जे संगीताबद्दलचं डोळ्यात प्रेम दिसतं ना, ते गाताना इतके तल्लीन होऊन गातात. मी म्हटलं की ही तल्लीनता जरी का आपल्याला आली ना तरी अर्धी लढाई जिंकलो आहे. आणि मी ते आणण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे खूप मजा आली मला. ते शिकायला मिळालं खूप आणि त्या व्यक्तीबद्दल आदर अजून वाढला. अप्रतिम केलं. मी फक्त एक छोटासा किस्सा सांगतो. या बाबूजी सिनेमाचा काय म्हणतात त्याला मुहूर्त होता आणि मुहूर्ताला आम्ही सगळेजण आलो होतो. म्हणजे मी हेडगेवारांच्या नुसते आम्हाला उभंच राहायचं होतं आणि मी हेडगेवार होऊन उभा राहिलो आणि मी होऊन आलो, हेडगेवार होऊन स्टेजवर आलो आणि हा सुधीर फडके होऊन बसला होता. आणि त्या दिवशी रेकॉर्डेड गाणं नव्हतं लावलं, त्यांनी स्वतः ते श्रीराम, ते मी तर गात नाही, घाबरू नको. नाही, मी गायलो की हा खूप घाबरतो, थरथरतो असा. एवढं माझं गायन कला उत्तम आहे. तर त्याच्यामुळे तो जेव्हा तो श्रीराम असं ते म्हणाला आणि त्यात 2 ओळी गायला आणि मग ओरिजिनल गाणं आम्ही रेकॉर्डवर लावलं, असा तो मुहूर्त केला होता. तुम्हाला मला काय माहीत नाही, त्या दिवशी मी आणि असा तुम्ही बसलायत असंच बाबूजी बसलेत, ह्याच्या बाजूला हेडगेवार म्हणून मी उभा आहे त्या वेशामध्ये. आणि तो जेव्हा ते श्रीराम गायला, विलक्षण काहीतरी घडलं त्या दिवशी त्या दादरच्या सावरकर बरं ठिकाण पर स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक. सगळंच कसं आहे बघा, सावरकर स्मारकात बाबूजी, आम्ही खोटे जरी असलो तरी ते खरं त्या क्षणापुरतं करत होतो आणि हेडगेवार म्हणून मी उभा होतो बाजूला. आणि काय झालं मला माहीत नाही, मी त्या दिवशी याला मिठी मारली, म्हटलं हा चित्रपट आणि तुझं काम जबरदस्त होणार बघ, तू वरच्यांचा आशीर्वादच आहे तुला. काहीतरी एक विलक्षण असं काहीतरी झालं आणि ढसाढसा रडलो मी त्या दिवशी. मला काहीच करायचं नव्हतं, मी नुसतं उभा होतो, हेडगेवारांचं ते सगळं घालून टोपी मी उभा होतो आणि हा तो श्रीराम म्हणाला, जे काय झालं. आणि नंतर त्याने सिनेमात म्हणजे पहिलं 10 मिनिटांनी आपण विसरूनच जातो की तो सुनील बर्वे आहे आणि तो आपल्याला बाबूजी सुधीर फडकेच ते वाटायला लागतात. कारण बाबूजींचा माझा संबंध खूप चांगला आला आहे म्हणून मी जास्त ठामपणे सांगू शकतो. मी त्यांच्याबरोबर खूप गप्पा मारल्या, अधिकारांनी सांगू शकतो. हां, सुनीलजी, 2 ओळी त्या सिनेमातल्या तुम्ही गुणगुणाव्या, कारण तुमचा आवाज चांगला आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे. तेच म्हण तेवढंच, श्रीराम. मी त्या दिवशी ते श्रीराम गायलो होतो, पण त्याच्या पुढच्या ओळी म्हणण्यापेक्षा मी त्या दिवशी आणखीन एक गाणं गायलो होतो, ते म्हणजे आकाशी झेप घेरे पाखरा
आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा. सुंदर. कारण बऱ्याच लोकांची फरमाईश होती माझ्याकडे की गाणं चांगलं म्हणतात, फक्त वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला 2 ओळी म्हटल्या. आता शेवटचा प्रश्न. बंजारामध्ये आपण काम केलं, आपण अनेक चित्रपट सिरियल्समध्ये काम केलं, अनेक दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केलं, पण आपल्यापेक्षा आपल्या मुलाच्या वयाचा दिग्दर्शक आपल्याला दिग्दर्शन करतो आहे, ती भावना काय होती? नाही, शरदचा मला एके दिवशी फोन आला आणि त्यांनी सांगितलं एक वेगळं काम आहे तुझ्याकडे. म्हटलं की अरे बोल ना, काय काम आहे? आता नटाला फोन करतोय म्हटल्यावरती असं वाटतं ना की अरे मला कुठेतरी जायचं होतं, मी कबूल केलं आहे, पण तिकडे मला जाता येत नाही, तर तू जाशील का? म्हटलं की अरे जाऊ, काय काम काय आहे सांग ना. तर म्हणाले की अरे काय नाही, स्नेहनी एक फिल्म लिहिली आहे आणि त्याची अशी इच्छा आहे की तू त्याच्यात काम करावंस. तर मी म्हणते की अरे वा, कारण स्नेहला मी वेगळ्या कारणांनी ओळखत होतो ॲक्च्युली. त्यामुळे म्हणते की अरे फिल्म लिहिली आहे. तो असिस्ट करत होता हे माहीत होतं मला, प्रवीणला असिस्ट केलं होतं, महेश लिमयेकडे पण होता मला वाटतं. पण म्हटलं की फिल्म लिहिली, अरे नक्की ऐकीन. तर म्हणे की पण एकच आहे, लक्षात ठेव, तो माझा मुलगा म्हणून हो म्हणू नकोस, तुला जर का खरंच ती फिल्म आवडली, गोष्ट आवडली तर तू हो म्हण, ही माझी पहिली अट आहे, नंतर बाकीचं आपण बोलू. म्हणते की अरे अर्थात, आणि नंतर बोलायची काही गरज नाही, आम्ही करू ना फिल्म, काय हरकत आहे, मी करीन नक्की. पण मग स्नेह आला आणि स्नेहनी ज्या पद्धतीनं ती गोष्ट सांगितली, त्या 3 मित्रांची गोष्ट, आणि ते सिक्कीमला कशासाठी जातात, त्याच्यात एक गूढ आहे, ते गूढ उकळण्यासाठी ते कसे जातात. मग आम्ही जे 3 मित्र आहोत, मग त्यांनी मला ते पण सांगितलं की भरत पण असणार आहे, शरद आणि मी, आम्ही 3 मित्र आहोत. म्हणजे की अरे वा, हे कॉम्बिनेशनच कधीच आजपर्यंत आम्ही एकत्र काम केलेलं नाही. हे इतकं म्हणजे ऑन द फेस म्हणतात ना, बघितल्या असं वाटतं की अरे तिघं कधीच दिसलं नाही, आपण मस्त आहे, तर आपण करायला पाहिजे असं वाटलं. आणि नंतर त्यांनी जी गोष्ट सांगितली ते सगळं पाहिल्यानंतर वाटलं की अरे गोष्टही छान आहे, दिग्दर्शक पण चांगला वाटतोय. याचं कारण असं आहे की एरवी कसं होतं, सिनेमाची गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट कुठेतरी एका गावात घडते, ते गाव कुठेतरी महाराष्ट्रातलंच असतं, तिथे जायचं आहे, शूटिंग करायचं आहे, काही मुंबईमधले सीन्स असतात ते मुंबईत करायचे आहेत. पण यांनी डायरेक्ट निवडलं ते सिक्कीम, ज्याला कुठल्याही प्रकारची फिल्मी बॅकग्राऊंड नाही, की तिकडे फिल्मचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिकडे एखादे क्रेन किंवा कॅमेरा जर का बिघडला तर कॅमेरा घेऊन येता येईल, असं कुठल्याही प्रकारचं नसलेल्या सिक्कीममध्ये त्यांनी निवडलं. मी त्याला म्हणते की अरे सिक्कीममध्ये जायचं आहे तू, आणि म्हणाला की आपण 40 दिवस तिकडे आपण जायचं आहे आणि 40 दिवसात मी सिनेमा कंप्लीट करून परत येणार आहे. ही कॉन्फिडन्सची जी लेवल होती त्याच्यावरून हेही लक्षात आलं की त्या मुलाला नक्की माहिती आहे मला काय करायचं आहे, काय हवं आहे, काय नको आहे, गोष्ट कशा पद्धतीनं करायची आहे. म्हटलं की हा कॉन्फिडन्स आहे जर का या वयात, आत्ता 27 वर्षांच्या एका तरुण मुलात, जेव्हा आम्हाला स्टेजवरती उभं राहायला सुद्धा भीती वाटत होती, तेव्हा हा मुलगा असं फिल्म करायचं स्वप्न पाहतोय, त्यामुळे प्रश्नच नव्हता. मी त्याला म्हटलं की आपण नक्की करायची. आणि त्याच्यानंतर आमचा प्रवास सुरू झाला. आम्ही सिक्कीमला गेलो, मी आणि भरत एकत्र गेलो. हे लोक 40 दिवस शूटिंग करत होते. 0 डिग्रीज सी लेवलपासून, 0 फीट सी लेवलपासून ते 14,800 फुटावरती आम्ही क्लायमॅक्स शूट केलं आहे, जिथे ऑक्सिजनसुद्धा कमी होता, आम्हाला चालतानासुद्धा दम लागत होता. अशा ठिकाणी तो अख्खं युनिट घेऊन त्यांनी शूटिंग केलं. आणि इतकं मनोरम दृश्य आहे आजूबाजूला, सगळीकडे बर्फाच्छादित पहाड दिसत आहेत तुम्हाला बॅकग्राऊंडला. आम्ही जिकडे 14,800 फुटावरती शूटिंग करत होतो, तिथे खाली मिलिटरीचा कॅम्प होता, जिथे फायरिंग रेंज होती. त्यामुळे आमच्या शॉटमध्ये मध्ये बुलेट्सचे बंदुकांचे आवाज येत होते. आणि इथे चायना बॉर्डर आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, असे सगळे बाजूलाच त्या बॉर्डर एरियात जाऊन आम्ही शूटिंग करत होतो. आणि तो इतकं सगळं मला हा अख्खा अनुभवच इतका कमाल बरंच काही देऊन गेला, ज्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मित्र आम्ही फक्त नट म्हणून एकमेकांना भेटायचो, बोलायचो, ते आम्ही खूप घट्ट झालो अजून. कारण आम्हाला आमच्या कामाव्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी एकमेकांबद्दलच्या शेअर करता आल्या. मग त्या आर्थिक असतील, कौटुंबिक असतील, सामाजिक असतील, या शेअर केल्यामुळे आम्ही जास्त घट्ट झालो.
त्यामुळे आता आम्हाला कुठेही तिघांना जर का उगीच बोलवलं ना तरी आम्ही तिघही जाऊ असं वाटतं. ही सूचना मी लक्षात ठेवीन पुढच्या अगदी वेळेस. जरूर लक्षात ठेवा. आता आम्हाला आपण तिघांना घेऊन अजून एक पिक्चर करा. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात जातो आहे आणि तो शेवटचा टप्पा महत्त्वाचा आहे, कारण आपण येणाऱ्या काळातला जो दिग्दर्शनातला सुपरस्टार आहे त्या स्नेह पोंक्षे याची आपण मुलाखत घेणार आहोत. एकदा स्नेहासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच. दोघांनीही ज्याचं कौतुक केलं स्नेहाचं, त्या कौतुकामुळे मलाही आता त्याला प्रश्न विचारायचं दडपण आलेलं आहे. या तिघांनी खूप कमाल कामं केली आहेत. 3 मुलं ज्यांनी आमचं तरुणपण केलं आहे ना, म्हणजे आम्ही असंच म्हणणार नाही की आम्हाला तिघांना बघायला या. तुम्ही या तरुण पिढीचं काम बघायला नक्की चित्रपट बघा असं मी सांगेन. धन्यवाद Thank you. सुनीलजी. स्नेहा, बंजाराची कल्पना कशी सुचली? म्हणजे लेखन तू केलं आहेस, दिग्दर्शकही तू केलं आहेस, कशी कल्पना सुचली? मी ह्याच्या आधी एक फिल्म लिहिलेली हिंदी, पण नंतर मी ठरवलं की मला सुरुवात मराठीपासून करायची आहे, मातृभाषेपासून. आणि मग त्याच्यानंतर मी विचार करत होतो की मी कुठला जॉनर आहे जो एक्सप्लोअर झालेला नाही आहे मराठीत, आणि कमर्शियल, एक आउट अँड आउट कमर्शियल फिल्म मला करायची होती. तर मला असं विचार करता येईल की रोड ट्रिप कधी एक्सप्लोअर झाली नाही आहे आपल्या इकडे. प्रॉपर फुल फ्लेजेड रोड ट्रिप कधी झालीच नाही आहे. आणि दुसरं होतं की यार आपल्याकडे पण झाली पाहिजे ना रोड ट्रिप. आपण कायम जेव्हा कुठल्याही रोड ट्रिपवर जातो तेव्हा हिंदी पिक्चरचीच गाणी ऐकतो, आपली मराठी गाणी आपण कधी ऐकणार? सो असं सगळे खूप विचार चालू होते. आणि मग नंतर मी ठरवलं की मला रोड ट्रिप लिहायची आहे. आणि मग काही नाही, मी 3 मित्रांची गोष्ट सुचत गेली आणि अख्खी फिल्म संपल्यानंतर मला असं वाटलं की येस, ही, कारण मी सिक्कीमला गेलेलो आधी 5 वर्ष आधी, तर ते अगदीच एकदम छान जुळून आलं. मला वाटलं की सिक्कीम एक ॲप्ट लोकेशन आहे फिल्मसाठी, आणि म्हणून सिक्कीम, आणि तशी सुचली म्हणजे स्टोरी. ठीक आहे, पण लेखक जो असतो तो, माझा अनुभव असा आहे की लेखक आपलं लेखन करून पुढे निर्माता दिग्दर्शकाला ते देतो. मग त्यात दिग्दर्शक व्हावं असं केव्हा वाटलं आणि असं का वाटलं? नाही, मी लिहित होतो तेव्हा पण मला ते आय थिंक ज्यांना ते डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट असतो ना, तो रायटिंग आणि डिरेक्शन ते आय थिंक ते हँड इन हँडमध्ये जातं. म्हणजे असं काही वेगळा विचार करावा लागत नाही की मला आता हे डिरेक्ट पण करायचं आहे. त्यामुळे मला ते मी क्लिअर होतो लिहितानाच की ही फिल्म मी करीन तर मीच डिरेक्ट करणार आहे. कारण मला करायचं पण होतं, मी असिस्टंट पण राहिलेलो आहे बरीच वर्ष, त्यामुळे मी त्याच्यासाठी धडपडत होतोच. त्यामुळे ते अगदी आधीपासून ठरलेलंच होतं. मग दिग्दर्शक म्हणून सिनियर कलाकार तुमच्यासोबत होते, बाबा तर होते, मग त्यांना दिग्दर्शन करताना काही दडपण येत होतं? दडपण अगदी सुरुवातीला होतं, जेव्हा मी त्यांना विचारलं की असं आहे आणि तुम्ही फिल्म कराल का. तर मी दोघांनाही जेव्हा भेटायला गेलो पहिल्यांदा नरेशनला, त्या दोघांनी मला इतकं कम्फर्टेबल केलं पहिल्या 10 मिनिटात, आणि इतकं मित्रासारखं वागवलं की ती जी एक वॉल असते ती पहिल्याच भेटीतच माझी ती ब्रेक झाली, ती अख्खी नर्वसनेस निघून गेली. त्यामुळे सेटवरती आम्ही खूप मजा केली. म्हणूनच अमिताभ बच्चननी असंच केलं होतं. अमिताभ बच्चनबद्दल लोक सांगतात की तो दिग्दर्शकांचा हिरो होता. त्यांनी कधीही आपल्या सिनेमात कोणत्याही दिग्दर्शकाला काहीही गाईड केलं नाही. जे दिग्दर्शक सांगेल ते तो करायचा. त्यामुळे तशाच प्रकारचा अनुभव इथेही ॲब्सोल्युटली. आणि इतके 40 दिवसाचं शूटिंग होतं. हो. काही अडचणी या शूटिंगमध्ये आल्या? भयंकर. त्या थोड्या सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल. एक किस्सा सांगेन मी. आम्ही पहिले 3 दिवस गँगटॉक, सिलिगुडी या भागात शूट करत होतो, आणि नंतर मग आम्ही एक मांगन म्हणून जागा आहे जी आय थिंक 8,000 फुटावर आहे. तर तिथे आम्ही जात असताना आमचं तिकडे कंटिन्यू 9 दिवसांचं शूट होतं आणि 9 नाईट शिफ्ट्स होत्या. आणि आम्ही पहिले दिवस लकीली खूप छान झाले, वेदर पण साथ देत होतं, सगळं छान चालत होतं. आणि तिथून आमचा काहीतरी एक 6-7 तासाचा प्रवास आहे बाय रोड. आणि आम्ही अख्खं युनिट सकाळी निघालो मस्त छान आनंदात की आता चला दुसऱ्या लोकेशनवर जाऊ आणि शूट करू. आणि तिकडे आम्ही पोचणार एक अर्धा पाऊण तासात पोचू, तेवढ्यात माझ्या आर्ट डिरेक्टरचा मला फोन आला, कारण तो ऑलरेडी तिकडे होता. तो मला म्हणाला की स्नेहा, अचानक इथे वादळं चाललं आहे आणि भयंकर पाऊस पडतो आहे, आणि आम्ही ज्या हेलिपॅड होतं तिकडे एक जुनं, तर त्या हेलिपॅडवरती गुडघ्यावर येण्या एवढं पाणी साचलेलं आहे आणि इतका पाऊस पडतो आहे. आणि आमचे जवळजवळ एक 7-8 टेंट्स जे होते ते सगळे उडून गेले. म्हणजे आता तुम्ही जे ट्रेलरमध्ये टेंट्स वगैरे बघितलेत ना, ते टेंट असे उडून गेलेले लिटरली.
आणि सगळ्यांनाच एक मोठा प्रश्न होता की हे शूटिंग करणार कसं. म्हणजे आम्ही सगळेच होतो तिकडे आणि सगळे पॅनिक मोडमध्ये, सगळेच टेन्शनमध्ये की आता 1-2 दिवसाचं असतं ना तर आपण कुठेतरी ॲडजस्ट करू शकू वरती कुठे दुसऱ्या लोकेशनवरती, पण 9 दिवसांचं कसं करणार. मग कंटिन्युटी हे होते, ब्रेक होते. मग आम्ही आय थिंक 2 तास आपण तिकडे बसून डिस्कस करत होतो. काय काय मला आशिष दादा सांगत होता की आपण दुसऱ्या लोकेशनचं आधी शूट करू, मग नंतर खाली येऊ, असे वेगळे वेगळे एक उपाय सगळे सुचवत होते. काय माहिती नाही मला खूप एक गट फिलिंग होती की हा पाऊस थांबेल आज, सकाळपर्यंत ऊन येईल आणि शूट करू आम्ही. मला आय डोंट नो, म्हणजे मला एक ती एक गट फिलिंग होती आणि आम्हाला सगळ्यांनाच होती. इनफॅक्ट कोणी आपल्या सेटवरती मला सांगत होतं की चला ना आपण मुंबईला जाऊ आणि फिल्म सिटीला पाठी ग्रीन स्क्रीन लावून आपण क्रोमा शूट करू आणि चीट करू. तर मी चीट करायला एवढ्या लांब आलेलो नाही आहे, मला ती ऑथेंटिसिटी मारायची नाही आहे. त्यामुळे आम्ही तिकडे लिटरली बाहेर पाऊस पडतो आहे, सगळ्यांना एवढं टेन्शन आहे, कारण एक दिवस महत्त्वाचा असतो. कारण 1 दिवसाचा खर्च तो म्हणजे डायरेक्टली गेला आणि आमचं शूटच नाही झालं तर मग तो डबल खर्च होतो. आणि काय नाही, आमच्या सगळ्यांची एक गट फिलिंग होती की हे होईल आणि आम्ही तिकडे आतमध्ये भेंड्या वगैरे खेळायला लागलो. आम्ही मजा केली ते 2 तास. मी म्हटलं आपण हा दिवस लक्षात ठेवू. आणि नेक्स्ट मॉर्निंग आम्हाला जी एक गट फिलिंग वाटत होती सगळ्या टेन्शनमध्ये, सकाळी 6 वाजता आम्ही उठलो आणि बाहेर उजाडलेलं होतं. वा, बढिया. एक कॉन्फिडन्स खूप म्हणजे असे खूप आहेत अनुभव, पण हा त्यातला एक. लहानपणापासून बाबांचं सगळं करिअर पाहत असतील, बाबांचा काही इम्पॅक्ट तुझ्यावर आहे ना? ऑफकोर्स खूप आहे. त्यांचा जो एक बेफिकरेपणा आहे ना तो आय थिंक आलेला आहे माझ्यात आणि इव्हन माझ्या बहिणीमध्ये पण. म्हणजे ते लहानपणापासूनच बघतोय घरी ना मी. सगळेच बेफिकीर आहेत. तसेच आहेत सगळे वेडे होतो मी. वेडेच काहीतरी करू शकतात, ही चांगली गोष्ट आहे. चंद्रपूरला पहिला दौरा आहे? नाही, मी याच्या आधी आलोय. मी नथुराम गोडसेमध्ये एक रोल करत होतो. सो मी आय थिंक गेल्या वर्षीच मी प्रयोगाला आलेलो. आम्ही शेवटचे प्रयोग केले तेव्हा येऊन गेलोय मी. चंद्रपूर, आशिषवरून तुझ्या लक्षात आलं असेल की चंद्रपुरातही चांगले लोक असतात, इथेही चांगलं सगळं काही आहे. एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगतो चंद्रपूरबद्दल. मी स्वतः इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. एका मोठ्या कंपनीत मी महाराष्ट्राचा हेड होतो आणि पुण्याला एका कंपनीत इंटरव्ह्यूला गेलो. तिथे अगदी 6 इंटरव्ह्यू झाले माझे आणि 7वा इंटरव्ह्यू मालक घेणार होते. मालकाने एकच प्रश्न विचारला की तुम्ही कुठले? चंद्रपूर. ते म्हणाले अरे वा, थँक्यू व्हेरी मच, आमचं सिलेक्शन झालं आहे. मला काही कळे ना बा, 6 इंटरव्ह्यू जर मी पास केले, मी 7व्या इंटरव्ह्यूत का नापास झालो? ते म्हणाले नाही हो, तिथे सगळे नक्षलवादी राहतात, गावात वाघ फिरतात, अशा माणसाला घेऊन आम्ही आमचं नुकसान का करायचं. तर या निमित्ताने माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इथेही रसिक आहेत, इथेही अनेक गोष्टी चांगल्या होतात, नाट्यगृह आहे, अनेक नाटकं होतात. राज्यनाट्य स्पर्धा गेल्या काही वर्षांपासून चंद्रपूरला होतात आहेत आणि इथनं फायनलला नाटकं जातात. आमचेही नाटकं राज्यनाट्य स्पर्धात गेले. जयश्रीताई कापसे ज्या बसल्या आहेत समोर, यांनी रौप्य पदकं घेतलेले आहेत अनेक राज्यनाट्य स्पर्धेत. खूप मोठ्या कलाकार आहेत त्या. तर तेवढंच माझी विनंती अशी आहे की पुढचा जर सिनेमा तुम्ही कोणता काढाल तर त्याचे शूटिंगचे स्पॉटसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात चांगले आहेत. त्याकरतासुद्धा तुम्ही इथे यावं अशी आमची विनंती आहे. नक्की. आणि तुमचं फ्युचर, आता या सिनेमानंतरचं फ्युचर प्लॅनिंग काही आहे का? काही नाही, नेक्स्ट फिल्म. मी पुढच्या फिल्मवरती लगेच म्हणजे मी लिहायला लागेन. मी ऑलरेडी लिहिलेली आहे, त्याच्यावरती मी बसीन, म्हणजे काम करीन. ठीक आहे. म्हणजे इथे आता जे 6 लोक बसले आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नाही. एक मला सांगायचं आहे, ते सांगितलं नाही तर मुलाखत अर्धवट राहील. हा सिनेमा स्नेहाचं कौतुक आहेच. मी उभा राहिलो. आमच्या सगळ्यात पहिलं आभार मानायचे ते आमच्या रोहिणीताई पटवर्धन, कारण पैसा असल्याशिवाय तुम्ही सिनेमाच पूर्ण करू शकत नाही आणि माझ्याकडं सिनेमा करावा एवढा पैसा नाही. त्यामुळं प्रोड्युसर शोधत होतो आणि अनेक नकारानंतर एक होकार मिळाला, तो रोहिणीताई पटवर्धन, सांगलीच्या संस्थानिक, आणि त्यांच्यामुळं हा केवळ सिनेमा होऊ शकला. आता हे झाल्यानंतर सिनेमा माझा पण पहिलाच प्रोडक्शन. स्नेहही दिग्दर्शन चांगलं करेल, लिहिलेलं चांगलं, पण प्रोडक्शन म्हणून जे असतं ना, आणि त्यात सिक्कीममध्ये जाऊन करायचं, तर असा एक प्रोडक्शन इन्चार्ज हवा होता आम्हाला. अख्खं प्रोडक्शनचा कॅप्टन आम्हाला हवा होता. तो कोण, याच्यावर आम्ही 2-4 नावावर चर्चा झाली होती आणि मग मी एक हिंदी मालिका केली होती कलर्ससाठी. तर त्या कलर्स मालिकेमध्ये आशिष प्रोडक्शन सांभाळत होता आणि तेव्हा मी त्याचं काम बघितलं होतं आणि माझ्या डोक्यात आलं की
आशिषला विचारूया. आणि मग आशिषला आम्ही विचारलं आणि मग तिथून आशिष आम्हाला जॉईन झाला. आणि मग आशिष नारखेडकर आणि त्याचे यशवंतराव निकम हे फार मोठी व्यक्ती आहे. म्हणजे सिक्कीममध्ये हा आता जाऊन तिथल्या कलेक्टरला काही सांगू शकतो इतकं या दोघांचे. आता तुम्हाला सिक्कीममध्ये काही करायचं असेल, चंद्रपूरच्या लोकांना जर सिक्कीममध्ये जायचं असेल तर आशिषला गाठा तुम्ही. हॉटेलपासून काय म्हणाल ते, विमान उडवायचं तरी ते उडवू शकतात. एवढी तिथे जवळजवळ 50 दिवस राहून त्यांची तयारी झालेली आहे. तर केवळ हा सगळा सिनेमा जो झाला, अनंत अडचणी आल्या, याच्यातनं बाहेर येऊन यशस्वीरित्या आम्ही सगळं शूटिंग पूर्ण करून आलो ना, त्यात फार मोठा सिंहाचा वाटा आहे आशिषचा. एकदा पटवर्धन ताई आणि आशिष दोघांसाठीही टाळ्या होऊ दे. त्यामुळं आता आशिष मोरया प्रोडक्शनला जोडला गेलेला आहे. त्यामुळे तुम्हाला जो शंका आहे की पुढच्या चित्रपटामध्ये चंद्रपूरच्या कलाकारांना संधी मिळेल का, तर ती संधी आशिष असल्यामुळं नक्कीच मिळेल. फक्त एक आहे की भूमिकेला तो माणूस सूट असला पाहिजे. नाही, त्यांनी तसा चान्स इथे काही जणांना दिला आहे मंचावर बसण्याचा आणि काही जणांना समोरही ठेवलेला आहे. गमतीचा भाग जरी सोडला तरी स्नेहाचा या वयामध्ये जे काही हिंमत आहे त्यांनी दाखवलेली आणि त्याच्या वडिलांचा मिळालेला पाठिंबा, 2 महान कलाकारांचा मिळालेला पाठिंबा, या सगळ्या पाठिंब्याच्या आधारे जो सिनेमा बंजारा रिलीज होतो आहे ते आपलं काही बोलायचं आहे? हो, काही नाही. अजून एक व्यक्तीचा मला पाठिंबा होता, ते म्हणजे अवधूत गुप्ते, ज्यांचं म्युझिक आहे या फिल्मला. 4 गाणी आहेत, सगळी गाणी त्यांनी कंपोज केली आहेत. आणि गीतकार गुरु ठाकूर. म्हणजे अवधूत दादा डे 1पासनं जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही अशी मी फिल्म करतोय, तुम्ही कराल का, त्यांचं पहिलं वाक्य होतं की मीच करणार. अरे वा, तू पहिली फिल्म करतोयस, मीच करणार. आणि इतकी सुंदर गाणी दिली आहेत त्यांनी. इवन गुरुदादांनी इतकी सुंदर गाणी लिहिली आहेत. आय थिंक ती ऑलरेडी 3 आऊट झालेली आहेत. आत्ता पण आय थिंक लावलेली होती. सो त्यामुळे मी या दोघांचं नाव नक्कीच, म्हणूनच मला घ्यायचं होतं. आणि अवधूत गुप्ते हा फक्त संगीतकार नाही आहे, आमच्या सिनेमाचा प्रमुख सल्लागार पण आहे. बरोबर आहे. कसंही सिनेमा म्हटल्यावर एक कुटुंबच असतं, एक परिवार असतो आणि त्या परिवारातले अनेक लोक असतात, ते पुढे आपल्याशी परमनंट जुळतात. मी मुख्यतः तुला चंद्रपूरकरांच्या वतीने शुभेच्छा देतो. तुझे सगळे प्रकल्प यशस्वी होते थँक्यू. अशी माता महांकालीच्या चरणी प्रार्थना करतो. महांकालीचं मंदिर इथे 700 वर्ष जुनं आहे. गोंडराजा म्हणून इथे आमचे आदिवासी राजे होते, त्यांनी इथे राज्य केलं होतं अनेक वर्ष. इंग्रजांना त्यांनी अनेक वर्ष हरवलं होतं. त्यांच्या काळात या देवीची स्थापना झाली आहे. जागृत देवी आहे ती. आता आपल्याला वेळ नसला तरी पुढच्या वेळेला जेव्हा आपण येऊ तेव्हा तिचं दर्शन नक्की घेऊ. मी आता आशिष नरखेडकरांना विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी 2 शब्द बोलावे. नमस्कार. सिनेमाबद्दल आणि बाकी सगळ्या गोष्टींबद्दल सगळे बोलले आहेत. माझ्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महादाणी काकांनी सांगितलं की माझी बरेच वर्षांची इच्छा होती किंवा चंद्रपुरामध्ये चित्रपटाचं प्रमोशन झालं पाहिजे. शरद सर पण बोलले की मी बरेच वेळा सेटवर किंवा शूटिंगच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी बोलायचो. सो ही एक खूप वर्षांपासूनची इच्छा होती की एक आपण ज्या चित्रपटाचा भाग असू त्या चित्रपटाची टीम किंवा ते घेऊन आपण आपल्या गावी जाऊ शकलो पाहिजे. प्रत्येकदा इतरांना त्याच्याबद्दल कन्व्हिन्स करण्यापेक्षा आपण स्वतः ते करू शकलो पाहिजे. आणि त्याच्यात मला खूप त्याचा आनंद आहे. पण हे सगळं म्हणजे ती इच्छा पूर्ण होत असताना खूप आत्ता मी विचार करताना स्टेजवर बसल्या बसल्या हे अचानक आठवत गेलो. तर इतका मोठा योगायोग कसा असू शकतो. आणि तर मी एक अगदी छोट्या शब्दात सांगतो की मी 12वी नंतर चंद्रपुरातनं बाहेर गेलो, पण या क्षेत्रात लहानपणापासून बालनाट्यापासून काम सुरू केलं. सो माझे आई वडील ज्यांच्यामुळे, ज्यांच्या संस्कारामुळे, ज्यांच्या कंप्लीट पाठिंब्यामुळे या क्षेत्रात म्हणजे त्यांनी मला नाटकाच्या वर्कशॉपला जायला सुरुवात केली. मी CTPSमधनं इथपर्यंत यायचो. तर या क्षेत्रात मी येण्यासाठी ज्या माझ्या गुरु आहेत, ज्यांच्यामुळे मी सुरुवात केली, त्या जयश्री कापसे गावंडे इथे बसल्या आहेत. ज्या रंगमंचावर मोठ्या मी पहिल्यांदा काम केलं तो रंगमंच हा आहे. 12वी नंतर पुढे शिक्षण घेताना आईवडिलांचा जसा पाठिंबा होता,
पण त्याच्यानंतर आजतागायत पूर्णपणे माझ्या पाठीशी अगदी भक्कम, जग इकडचं तिकडे झालं तरी पूर्ण भक्कम माझ्या पाठीशी उभा असणारा, म्हणजे माझ्या सगळ्या मित्र, त्याला जसा तो माझा दादा आहे तसा माझ्या सगळ्या मित्रांचा पण दादा आहे, तो माझा मोठा भाऊ अभिजित नरखेडकर इथे आहे. पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकायला गेल्यानंतर आईवडिलांकडनं आर्थिक मदत व्हायचीच, मानसिक सपोर्ट होताच, पण त्याच्यानंतर एक कोणीतरी, एक छुपा माणूस, एक कोणीतरी तुमच्यासाठी कायम तुमच्यासोबत असतं. त्या व्यक्तीने मला नेहमी सांगितलं की माझ्याबद्दल कधीच कुठे सांगायचं नाही, पण आज योगायोग आहे म्हणून सांगतो. अत्यंत मोठा पाठिंबा ज्या माणसाचा मला आजही आहे, या पूर्ण प्रवासात होता जेव्हा माझ्या पाठीमागे कोणी नव्हतं, ते दत्तप्रसन्न महादानी इथे आहेत. हा सगळा प्रवास सुरू झाल्यानंतर मुंबईत काम करताना ज्या पद्धतीच्या स्ट्रेस लेवलमधनं आपण जातो किंवा ज्या सगळ्या गोष्टी या क्षेत्राच्या, आणि त्यात मी प्रोडक्शनमधला आहे, तर खूप मानसिक त्रास होतो, स्वतःला हे करता येत नाही, पण तरी या सगळ्या याच्यात कुठेतरी अध्यात्माची जोड लागते आणि कोणीतरी तुम्हाला सांभाळणारं लागतं, कोणाला तरी तुम्ही फॉलो करायला लागतं, किंवा तुम्हाला असं वाटलं पाहिजे की या माणसाशी बोलून किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळं करत असताना स्वतःला शांत ठेवू शकतो, असं ज्यांना मी आत्ता मानतो आणि माझ्या गुरुस्थानी मानतो असे आमचे दादाश्री रोशनदादा इथे आहेत. चंद्रपुरातले माझ्या वर्गापासूनचे माझे काही जवळचे मित्र इथे आहेत, जे खूप जवळचे मित्र आहेत. आणि याच्यापेक्षा अजून मोठा योग की जो असं घडूच नये, आता मी मुंबईत असताना मुंबईतला जो माझ्या सगळ्यात जवळचा मित्र आहे झी स्टुडिओचा गणेश सपाट, तो इथे बसला आहे. गणेश उभा राहा, अरे तू समोर ये बाबा. आणि यानंतर ज्यांना लहानपणापासून बघत आपण मोठं झालो आणि कधीच आयुष्यात विचार केला नव्हता, इतके मोठे कलाकार इथे आहेत. म्हणजे हा इतका मोठा योगायोग एका दिवशी एका क्षणी असणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे असं सगळं एकत्रच एका दिवशी येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण त्यानिमित्ताने चंद्रपुरात जी माझी इच्छा होती ती खरंच पूर्ण झाली. बाकी फिल्मबद्दल सगळेजणं बोललेले आहेत, ही खूप धमाल लोकं आहेत, ही खूप मोठी लोकं आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटलं ज्यावेळेला एका शब्दावर कुठलाही विचार न करता, कारण मी फक्त जसं यांच्याबरोबर आत्ता काम केलं असं मी असंख्य कलाकारांसोबत वेगवेगळ्या प्रोडक्शन हाऊसेसला काम करतो, त्यामुळे सगळ्यांचे स्वभाव मला माहिती आहेत, कलाकारांची रिॲक्ट होण्याची पद्धत माहिती आहे. तुम्ही साधं मुंबईवरनं एखाद्या कार्यक्रमाला त्यांच्याच फिल्मसाठी तुम्ही पुण्यापर्यंत जायचं असेल तरी बऱ्याच अडचणी असतात, पण मुंबईवरून चंद्रपूरला एकाच शब्दात ही सगळी मंडळी तयार झालीत आणि ती इथपर्यंत आलीत. म्हणजे ती प्रॅक्टिकली आले आहेत इथे, म्हणजे असं नाही की हो म्हटलं आणि नंतर काही झालंच नाही, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर, हे सगळं करण्याच्या मागचं उद्दिष्ट एवढंच होतं की मी जेव्हा इथून तिथपर्यंत आलो तेव्हा मी जसा प्रवास केला तेव्हा आतासारख्या खरंच तितक्या संधी नव्हत्या किंवा असं काही हे नव्हतं. म्हणजे आजच्या या कार्यक्रमाचं बंजारा चित्रपट आहे आणि त्या चित्रपटाबद्दलच सतत बोलायचं किंवा चित्रपटाबद्दल प्रमोशन करते आपण करतोच आहे, पण या निमित्ताने अनुभवी लोकांचं मार्गदर्शन सगळ्यांना मिळालं पाहिजे. कारण आता आम्ही मुंबईत असताना आम्हाला चंद्रपुरातनं इकडच्या खूप लोकांचे फोन येतात, त्यांना योग्य मार्गदर्शन हवं असतं, त्यांना असं सतत वाटत असतं. म्हणजे आपण यांनी ज्या सगळ्या लोकांनी मेहनत घेतली आणि ज्याच्यामुळे इथपर्यंत आज हा कार्यक्रम सक्सेसफुल झाला, तर यांनी ते पोस्टर्स आणि जेव्हा शेअर करायला सुरुवात केली त्याच्यानंतर खूप लोकांचा रिस्पॉन्स होता. कदाचित आज हाच कार्यक्रम संध्याकाळी असता, जे आपल्याला प्रॅक्टिकली शक्य नाही झालं आपल्या सगळ्यांच्या याच्यामुळे, कारण आज रात्रीच परत जायचं आहे मुंबईला, तर कदाचित अजून बरीच लोकं आली असती, पण ही सगळ्यांची इच्छा होती. आणि मला वाटतं ॲटलिस्ट या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्याची सुरुवात केली आहे. आज हा सिनेमा झाला, उद्या अशा या कार्यक्रमातनं प्रेरणा घेऊन इतर काही लोकांना जर असं वाटलं की हे खूप चांगला उपक्रम इथे झाला, या निमित्ताने वेगवेगळी लोकं इथल्या लोकांशी बोलू शकली, तर हा उपक्रम असा चालू राहील. आणि तो मग मी नसेल कोणी दुसरंही करत असेल, पण असे उपक्रम गावागावात चालू राहिले पाहिजे, ही खूप प्रामाणिक इच्छा आहे आणि याची खूप मदत होते. एखाद्या छोट्याशा कोणाचं तरी एखादं स्टेज आजच्या मुलाखतीतलं भरत सर तुम्ही किंवा शरद सरांनी एखादी गोष्ट एखादं असं वाक्य बोललं असेल जे कदाचित इथे बसलेल्या या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या मुलाच्या डोक्यात ते इतकं हे होईल की तो त्याच्यासाठी एक पॉईंट असेल, नाही आता याच्यासाठी तरी आपण मुंबईत गेलं पाहिजे
किंवा हिम्मत केली पाहिजे. तो अनुभव कोणीतरी घेतला असेल. सो आपण काम अशा पद्धतीने सुरू केलं याचा मला आनंद आहे. आणि ही खूप दिवसांची इच्छा होती, खूप वर्षांची इच्छा होती. जेवढे सगळे सहकारी, आता मी सगळ्यांचं नाव इथे हे करणार नाही, पण ज्या सगळ्यांमुळे आपण हा कार्यक्रम खूप चांगला करू शकलो त्या सगळ्यांचे खूप आभार. धन्यवाद. अभिजित नरखेडकर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिट आपलं मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर आपण हा कार्यक्रम संपवू. सर्वप्रथम मंचावरील सगळ्या आदरातिथ्य आणि सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार. आम्ही फार थोड्या वेळामध्ये, शॉर्ट पिरियडमध्ये हा निर्णय घेतला होता की हा उपक्रम आपल्याला करण्याचा. माझ्या पाठीमागे नेहमी मी फक्त इतकाच भाग ठेवलेला आहे की करणारा माणूस करतो आहे, आपण त्याच्या पाठीशी असावं. असे असंख्य प्रयोग. आशिषनी सुरुवात केलेली सायकल, ज्या वेळेला चंद्रपुरात फिल्मचा विचार करणं पण शक्य नव्हतं, त्यावेळेला ती सायकल, तशी ती डब्यात गेली सायकल आमची, पण प्रवास सायकलपासून सुरुवात झाला. आणि ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे 12 वर्षाआधी किंवा 18-19 वर्षाआधीची गोष्ट. तिथून मी ॲज अ DOP इंटरेस्ट झाला म्हणून मी तिथे काहीतरी काम करायला लागलो, आशिषशी कनेक्ट झालो. आणि असं नेहमी याच्या पहिले आपण इथे चंद्रपुरात एक फिल्म आणली, त्याही वेळेला कसरत झाली सगळी, जबरदस्ती आणली. आशिष आणतो, मग इकडे आमच्याकडे पण आहे, तुम्ही या. स्थळ दुसरी फिल्म आणली आपण इकडे. आता नागपूरला आपण BWG म्हणून परेश रावलांची जी वेबसिरीज आलेली आहे सोनेलीला, ती आणली. आणि याच्या अंतर्गत व्हिजन 9 फिल्म्स थ्रू मी कमीत कमी मागच्या 3 वर्षात आणि 5 ते 6 वर्षामध्ये आपण एक 200 ते 300 कलाकारांना चांगल्या प्लॅटफॉर्मवर आपण उभं केलं. तर हे सगळं करण्याचं कार्य, माझं नेहमी मत फक्त इतकंच असतं की या माध्यमातून लोकांना सपोर्ट व्हावा. नवीन लोक जी नेहमी फोन करतात की मला म्हणतात की आम्हाला ॲक्टर बनायचं आहे, तर मी म्हटलं प्रोसेस मोठा असतो. तर ती सायकल एकदा तुमची डब्यात गेली पाहिजे, त्याच्यानंतर 22 वर्षानंतर असं सगळेजणं तुमच्यासाठी येतात. आणि तर तो प्रवास मी 1 मिनटात फोनवर सांगू शकत नाही. म्हणून हा मंच, आजचे व्हिडिओज, आजचे फोटो पब्लिक जरी कमी असेल हरकत नाही आहे. मला इथे माहिती आहे एक व्यक्ती जो आहे ना, हा 1 लाख व्यक्तींच्या बरोबर आहे. आणि काही टेक्निकल अडचणी झाल्या आमच्या पण, त्याच्यामुळे आम्ही मग थोडंसं ते झालं नाही, पण हरकत नाही. हा डेटा आजचा आहे ना, मी तुम्हाला सांगतो इतिहासात दर्ज होईल असा डेटा आहे सगळ्यांच्या माहितीचा, नवीन कलाकारांचा. मला कोणी म्हटलं जर याच्यानंतर मला कलाकार बनायचं, तर मी म्हणेल हा व्हिडिओ बघून घे, यात सगळं काही तुला मिळेल. आणि शरद सरांना माहीत असेलच, पण व्हिजन 9 फिल्म्स थ्रू आम्ही जे काम केलं आहे नागपूरला, तर मी नागपूरचं सगळं, मग आशिषनीच मला मार्गदर्शन करता ॲज अ लाईन प्रोड्युसर मी इकडचं काम बघत असतो. लोक जुडतात, बरेच कास्टिंगचे मी ऑफर पोरांना आशिष थ्रू पाठवत असतो आणि त्यांना एक मार्ग ओपन करून दिला आहे. तो माझा नेहमी सदैव प्रयत्न राहील. समोरही असे आपण उपक्रम करत राहू. पॉलिटिकल विल जरा कमी पडते आपले विचार त्यांना समजवायसाठी, तर ते विल या वेळेला माझं कमी पडलं, पण काही हरकत नाही. सगळे तुम्ही लोक सोबत आहे तर मज्जा आली. खूप धन्यवाद आणि सगळ्यांचा खूप आभार. चैतन्याने डिजिटल मार्केटिंगचं खूप मस्त मदत केली. महाराणी काकांनी खंबीर पाठिंबा तो नेहमीच असतो. आणि सगळे आर्टिस्ट जे सगळेजण आली आमच्या प्रेमासाठी, यासाठी खूप मनपूर्वक आभार. धन्यवाद. शेवटचा टप्पा आभार. यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली. त्यात मग राहुल पावडे असो, निखिल तांबेकर असो, साजिद कुरेशी, रोहन भट, आमचे जे व्हिडिओग्राफर आहेत शफी, देवा, आणि आमचे मुख्य इथले जे आहेत साऊंडवाले हेमंतजी गुहे, यांनी नाटकामध्ये जवळपास 15 रौप्य पदकं जिंकलेले आहेत. जबरदस्त मोठा माणूस आहे. विदर्भात आज पहिल्या 5 मध्ये ज्यांची गणना होते. त्यानंतर विकास, आणखी काही नावं राहून गेले असतील तर असं समजा की तो माझा अपराध आहे. माझ्या किंवा आमच्या सगळ्यांच्या विनंतीवर इथे आलेले जे सगळे लोक आहेत, जे सगळे माझे नातेवाईक आहेत, मित्र आहेत, सहाध्यायी आहेत, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो.